अहमदनगर शहरातील उद्योजक शिवाजी डोके कुटुंबियांच्या वतीने गौरी गणपतीचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय। हिंदू धर्मामध्ये गौरी गणपती सणाला मोठं महत्त्व असून डोके कुटुंबियांच्या वतीने गौरी गणपती दरवर्षीप्रमाणे उत्साहात स्वागत करत गौरीची मनोभावे पूजा केली जाते। यावेळी आकर्षक सजावट करत दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीसाठी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करत या दिवशी 16 भाज्या, खीर, गोडाचे पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, लाडू, चकल्या, करंजी असे विविध फराळाचे पदार्थ तयार केले जातात। गौरी गणपती सणाला धार्मिकतेचं महत्त्व असून आपली संस्कृती आणि परंपरा या माध्यमातून जोपासली जाते। गणरायाचं आगमन झाल्यानंतर हा काळ भक्तांसाठी पर्वणी मानले जाते। गणेशाच्या मागोमाग आलेल्या गौरींचं आगमन, पूजन आणि विसर्जन हे दिवस भक्तांसाठी अगदी आनंदाचे असतात। घरात उत्साही भक्तिमय वातावरण निर्माण होत असतं। या माध्यमातून आपल्याला चांगल्या कामाची ऊर्जा आणि प्रेरणा देखील मिळते, असं प्रतिपादन दैवशाला डोके यांनी केलंय। अहमदनगर शहरातील उद्योजक शिवाजी डोके कुटुंबियांच्या वतीने गौरी गणपतीचं उत्साहात स्वागत करत महाआरती करण्यात आली। यावेळी उद्योजक शिवाजी डोके, दैवशाला डोके, ओम डोके, स्नेहा डोके, पारुबाई डोके, नानासाहेब डोके यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। डोके परिवारातर्फे गौरी गणपतीचं स्वागत दरवर्षी आम्ही सालाबादाप्रमाणे करतो। आमच्याकडे गौरी गणपती पिढ्यानपिढ्या चालू आहेत आणि आम्ही ही 6 महिने वर्षभर अगोदर तयारी करत असतो। गौरी गणपतीची वाट पाहत असतो येण्याची। गौरी गणपती याच्या अगोदर बाकीची शॉपिंग वगैरे तयारी चालते, डेकोरेशन काय करायचं याची तयारी चालते आणि नैवेद्य काय काय करायचं पारंपरिक पद्धतीने आम्ही नैवेद्याची पण तयारी करतो, फराळ सर्व पदार्थ करतो। गौरी गणपतीच्या महानैवेद्याचा प्रसाद आम्ही ठेवतो। त्याच्यामध्ये पुरणपोळी, आमटी, भजे, पापड, कढी, वडी, वरण भात, खीर, चटण्या असं भरपूर पंचपक्वान्नाचा नैवेद्य असतो। दरवर्षी गौरी गणपतीचा कार्यक्रम आमच्या इथे खूप उत्साहात साजरा केला जातो। यासाठी वर्षभरापासूनच तयारी चालू होते। थीम ठरवली जाते, कसं डेकोरेशन केलं पाहिजे, कसं रांगोळ्या काढल्या पाहिजे, स्वयंपाक काय काय केला पाहिजे, त्याच्यासोबतच फराळाचं जसं आपण दिवाळीत करतो लाडू, करंजी, चकली, तसं ते पण पदार्थ काय काय करायचे हे सगळं ठरवलं जातं। मग आठवडाभरा आधीपासून त्याची सुरुवात होते, भाज्या आणणं, निवडणं, सगळे फराळाचे पदार्थ बनवणं आणि गणपती बसल्यानंतर 3 दिवसांनी ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की तीच पुढे पण पुढच्या पिढी। न्यूज टुडे 24 अहमदनगर।